तर मग बघा आपण आलो होतो इकडं. हे माझा फालतू मित्र आहे. फालतू आहे. त्याला रिक्षा घ्यायची म्हणे. हे आता जे रिक्षात बसले आम्ही त्याला घ्यायचंय म्हणे. त्याच्यामुळे म्हणे चल म्हणे आपण बघून येऊ म्हणे एकदा रिक्षा कशी आहे काय आहे. त्यांना गट उचललं म्हणे लाखभर रुपयाचं. त्याला वाटलं इकडं सस्ते गाड्या भेटायच्या पुण्याला. त्याच्यामुळे ते म्हणायला लागला आता घ्यायचं म्हणून. तर मी पण म्हटलं बाबा घेऊन टाक. एखादी घेऊन टाक मस्त धंदा गिंदा कर म्हटलं इकडं. मस्त इकडं भोसरी चाकण मोशी असं चालू म्हटलं त्याला. हे बघा रिक्षा घेणार आहे ते. 2 महिन्यात एक रिक्षा आणणार आहे. बघा 2 महिन्यात एक रिक्षा घेणार आहे म्हणे ती. बाकीचे पैसे झाले त्याच्याकडून. खूप पैसे आले ते पण नावाला दाखवत नाही ते. पैसा खूप आहे त्यांच्याकडे. घेऊ द्या चांगले प्रगती होऊ द्या पोराला. घ्यायची म्हणे. नाही तर म्हणतो चांगले घेऊन टाक. काम धंदा चांगले चांगलं रोज पडत इकडं. पण जर तक महिना दे घ्यायला काय नाही. घेतलं चांगले. असं बी काम भेटणार नाही त्याला. जिथं कामाला जातो तिथं हे अशी बिल्डिंग चढावं लागत बघू शकता. हे अशी बिल्डिंग चढावं लागत त्याला वर वर. इतकं मोठ्या बिल्डिंग वर जावं लागत त्याला. त्याच्यामुळं स्वतःचा धंदा पुरत किती काही होऊ द्या. स्वतःचा धंदा असला ना. आता आपण आलो शिर्डीला. आपण गेलो होतो डिग्गी आळंदी रोड साईबाबा दर्शन घेण्यासाठी. खूपच भारी, इतकं अतिशय खूप छान आणि खूप भारी मंदिर होता आणि दर्शन बी इतकं भारी झालं आमचं, आम्ही सांगू शकणार नाही. शिर्डीतले साईबाबा आणि ये साईबाबा एकच दिसतात. आम्ही त्यांच्या चरणी जवळ जाऊन दर्शन वगैरे घेतलं. बघू शकता डेकोरेशन वगैरे पूर्ण सेम आहे, एकदम भारी असं सजावट दिसतंय. आणि बाकी इथं बघू शकता महाशिवरात्रीनिमित्त तुरसोळ वगैरे ठेवले. इथं सर्व सामान काढून ठेवले, उद्या महाशिवरात्री आहे म्हणून तुम्ही बघू शकता. आणि हे आपलं साईबाबाचं झोपण्याचं आरामदायक प्रतिष्ठान आहे. त्यांचे फोटो वगैरे बेड वगैरे तुम्ही बघू शकता. मधात फुल ठेवले आणि एक मेट्रो स्टेशनसारखंच पूर्ण परिसर दिसा लागले बघू शकता. आणि हे महादेव पिंड वगैरे आपण इथून बी दर्शन घेतलं. मागं साईबाबाचा फोटो आहे, इथं पण बघू शकता साईबाबा आहे. इथं त्यांच्या चरणीजवळ जाऊन आपण दर्शन वगैरे घेतले. अतिशय खूप भारी आहे. आम्हाला तर खूप आनंदी वाटलं तिथं जाऊन. आणि अशीच साईबाबाचं मंदिर बघून आम्हाला तर लई आनंद वाटलं. ही चरणीजवळ जाऊन आम्ही दर्शन घेतलं अजून परत. हे बघा साईबाबा कसे बसेले, त्यांचं प्रतिष्ठान शिर्डीमध्ये जसे तसेच. हे बघा श्री मयुरेश्वर मोरगाव मंदिर, गणपती मंदिर आहे हे बघा. हे पण गणपतीचंच आहे. श्री सिद्धिविनायक सिद्धेश्वर मंदिर हे बी गणपतीचंच आहे. बघू शकता किती भारी आहे. श्री बालाशर पाली गणपती मंदिर हे पण बघू शकता किती अतिशय खूप छान. श्री वरद विनायक महाड गणपती मंदिर हे बी बघू शकता. तिथं जे तिथं असे 8 गणपती बसेल हे बघू शकता आपण. इकडचे 4 गणपतीचे एक सरळ लाईनीनं व्हिडिओ काढले होते. एका रांगेतच 4 गणपत्या बसेल. ते पूर्ण वेगवेगळे गणपती आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा याला श्री चिंतामणी थेर ये बी गणपती इथंच बसेल. श्री जगदंबा लेण्याद्री ये बी गणपती बसेल. श्री विघ्नेश्वर झोर ये बी गणपती बसेल.
श्री महागणपती रांजणगाव हे बी बसले बघू शकता. इथं बी आपण दर्शन घेतलेले. या लाईनीत 8 आहे. इथं आपण आलो आता दुर्गा माता बघू शकता. खूपच छान आहे दुर्गा माता बी. आपल्याला खूपच आवडली दुर्गा माता पण. लाईटिंग वगैरे बघू शकता. इथं आले राम मंदिर, राम सीता वगैरे इथं सगळेच देवस्थान आहे जे बी बघू शकता. विठ्ठल, पंढरपूर ते बी आहे. इतके देव आहे की मला पण नावं नाही माहिती आता किती देव आहे ते. जेवणाची पण उत्तम सोय पण इथं वाटतं. इथं गेल्यावर एक मेट्रो स्टेशनवर आलो आहे. नाहीतर असं वाटतं की एक एअरपोर्टला येईल. इतकं अतिशय सुंदर अशी लाईटिंग वगैरे. मला तर असं वाटतं एक मेट्रो स्टेशनच दिसतंय ते. इतकं अतिशय खूप छान आणि भारी. तर खूपच आवडलं मंदिर असं वाटतंय. अजून पण बघू शकता श्री दत्ता मंदिर, दत्ता हे बी बघू शकता. खूपच भारी मंदिर. हे पण मंदिर खूप भारी आवडले दत्ता मंदिरचं. बघू शकता गाय वगैरे. याला अजून आता पायऱ्या चढून आता बाहेर निघणार आहे आपण. हे बघा नंदीजवळ आलो आपण आता. नंदीचा व्हिडिओ जरासा शूट केला आपण. बघू शकता खूप छान आहे. हे नाईटला आपण घरी निघालो. रस्त्याने तर खूपच ट्रॉफिक होता.